धुळे शहरातील पारोळा रोडवरील महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विज्ञान केंद्र धुळे या ठिकाणी आज दिनांक 23 डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। धुळे शहरातील पारोळा रोडवरील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विज्ञान केंद्र धुळे या ठिकाणी दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी 23 डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने या ठिकाणी किसान सन्मान दिवस पार पडला। या प्रसंगी प्रतिज्ञा देखील घेण्यात आली। तर याचबरोबर चांगले उत्तम दर्जाचे उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळेचे डॉक्टर BM इल्हे हे होते। या प्रसंगी या ठिकाणी मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर अतिश पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। तर विकसित भारत ग्रामजी श्रीमती अनिता राऊत यांनी देखील सखोल असं मार्गदर्शन केलं। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आत्मा लुपिन फाउंडेशन धुळे यांचे अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश काथेपुरी यांनी केले। तर कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉक्टर पंकज पाटील यांच्याकडून सर्व कृषी विज्ञान केंद्र धुळेचे अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जगदीश काथेपुरी शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे कार्यरत आहे। आज राष्ट्रीय किसान दिवस पूर्ण भारतभर 23 डिसेंबर रोजी साजरा होत आहे। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय चौधरी चरणसिंगजी यांच्या जन्माच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस साजरा केला जातो। त्या अनुषंगाने आज आपण पूर्ण भारतभर महाराष्ट्रात आपण कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आज आपण हा राष्ट्रीय किसान दिवस साजरा करत आहोत। आज त्या निमित्ताने आपण धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आयोजित करून बोलून त्यांना शेतीतील जे काही आव्हानं आहेत तर त्या शेतीतील भविष्यातील आव्हानांना कसं सामोरं जायचं, त्यासोबतच जे काही क्लायमेट चेंज आहे किंवा जो काही जागतिक बदल घडत आहे त्या जागतिक बदलाचे जे काही शेतीवरती परिणाम होत आहे त्या परिणामाचा शेतकऱ्यांनी कसा सामना करायचा या अनुषंगाने आपण आज शेतकऱ्यांसाठी एक चर्चासत्राचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं होतं।